नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे सूर्या आणि तुळजा मंदिरात आलेले असतात, त्याचबरोबर धनू आणि इकडे दत्तूला पण मंदिरात आणलेलं असतं, त्याचबरोबर डॅडींच्या घरून शत्रू आणि तेजू डॅडी सगळेजण मंदिरात आलेले असतात। त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की तुळजाला सूर्या म्हणत असतो की आपण आज देवाच्या दारात आहोत। तुळजा, हे अचानक कसं काय काढलंस ग? तुळजा म्हणते सगळं व्यवस्थित होतंय ना, म्हणून मग हा विचार केलेला आहे। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तुळजा जी आहे ती डॅडींना तिथं बोलते, सूर्या नमस्कार करतो, सगळेजण आत जातात आणि डॅडी तुळजाला म्हणू लागतात की थांबा, कसं आहे माहिती आहे का, तुम्ही आमचे कन्यारत्न आहात ना, पण तुमचं जे वागणं आहे ते अजिबात बदललेलं नाही, तुम्हाला फक्त तुमचंच पडलेलं आहे। त्याचबरोबर इकडे हे सगळं चाललेलं असतं आणि आता तरी माती खायची बंद करा असं डॅडींचं म्हणणं असतं आणि डॅडी त्याच पद्धतीनं तिच्याशी बोलत असतात। तेव्हा बाहेर उदित आशा असते आणि त्याचबरोबर तुळजाही तिथं असते आणि मग आता सगळेजण मंदिरात गेलेले असतात। सूर्या म्हणतो की तू इथं अभिषेकाचं बघ, मी प्रदक्षिणा घालून येतो। आशाला खूपच बरं वाटत असतं, कारण सगळी लेकरं तिच्या समोर असतात, तिला खूप छान वाटत असतं। फायनली तो दिवस आलेला असतो आणि त्यानंतर इकडे आता तेवढ्यातच पूजेच्या वेळेस शत्रूला फोन येतो। शत्रूला फोन आलेला असतो तो त्या मंजुळाचा आणि तो म्हणतो की किती वेळा सांगितले, तुझ्या एका फोनमुळे इतर राडा होत असतो, तुला मी 1000 वेळा सांगितले ना, तू मला फोन करत जाऊ नको, मी भेटून बोलत जाईल, आपण भेटत कशासाठी असतो तर त्यासाठी असतो ना, मग हे सगळं काय चाललेलं आहे असं तो मंजुळाला बोलत असतो। परंतु मंजुळा मात्र ऐकायलाच तयार नसते। मंजुळाचं असं म्हणणं असतं, हो बरोबर आहे, तुम्ही प्रत्येक वेळेस असंच सांगत असता, पण तुम्ही काय मला भेटायला येत नाही। इकडे आशा मात्र पाहते, ती म्हणते की माझं पोरगं आता प्रदक्षिणा घालणार आहे आणि मग मी त्यासाठी काहीच नाही करू शकत, एवढ्या उन्हात त्याचे पाय तापतील ना, असा विचार तिच्या डोक्यात आलेला असतो आणि ती मात्र म्हणत असते की मला काहीतरी केलं पाहिजे, आता सूर्यासाठी मला काहीतरी केलं पाहिजे, हे सगळं आशाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं। आणि आशा मात्र आता बादलीभर पाणी घेते, सूर्या येत असतो प्रदक्षिणा घालायला, त्याच्या आधी पाणी टाकून तिथली फरशी आहे ती गार करत असते, सूर्याला चटका लागू नये। सूर्या आता देवाच्या पुढे नमस्कार करतो आणि त्याचबरोबर तिथे नमस्कार करत उभा असतो। आशा मात्र त्याच्याकडे पाहत असते, स्वतःच्या तोंडावरचा पदर काढलेला असतो त्याच्याकडे पाहत असते। तेवढ्यातच ज्या मावशींना तिनं सगळं सत्य सांगितलेलं असतं ती मावशी तिथे येते, आशाचा हात पकडते आणि म्हणते चल तिकडच्या बाजूला काम करायचंय। सूर्याला जाणवतं की त्याच्या आजूबाजूला कोणतरी होतं, हे मात्र सूर्याला चांगलंच जाणवलेलं असतं आणि सूर्या मात्र पाहत असतो, पण आता मात्र त्याला कोणीच दिसत नाही। त्यानंतर मात्र सूर्या आता सगळेजण मंदिरात येतात आणि मग मंदिरात येऊन सगळे तिथं थांबलेले असतात। गुरुजी सांगतात की अभिषेकाची सगळी तयारी झालेली आहे आणि ह्या सर्व गोष्टी घडत असतात। तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की गुरुजी सांगतात की नवीन नवरी ही आहे ना, तर ही वेणी आहे तिच्या डोक्यात घालायची आहे। इकडे आता राजू घरी असते आणि जेव्हा राजू घरी असते तेव्हा बायका तिथं आलेल्या असतात आणि तिला म्हणत असतात की तुला काय वाटलं ग, हे मसाले जे आहेत हे सगळे तू बनवलेले आहेत म्हणलं म्हणजे सगळं तुझ्या पद्धतीनं होणार आहे, पण अजिबात नाही, असं काहीही होणार नाही, कारण एक गोष्ट लक्षात ठेव, तू दर वाढवलाय, शहरात जाऊन काही जाहिरात केली, गाणं केलंस म्हणून तू आमच्यावर चढवायला लागलेली आहेस, तू आमच्यावर चढ हे सगळं करत आहेस, आमच्याकडून पैसे उकळत आहे, हे सगळं त्या बायका बोलत असतात। बिचारे राजू म्हणत असते, नाही हो, असं मी काहीच करत नाहीये, असं राजू त्यांना सांगत असते। परंतु इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा डॅडी मात्र ज्या ताईकडे पाहतात, मंजुळा आहे ती मंदिरात आलेली असते आणि शत्रू तिच्याशी बोलत असतो। डॅडी पाहत असतात, मंजुळाने तरी ते शत्रूला मिठी मारलेली असते। डॅडींना मात्र खूप राग आलेला असतो आणि नेमकी तेजू पण तिथून प्रदक्षिणा घालत असते आणि तेजूचं लक्षही त्या जोडीकडे जातं आणि तेजूही त्यांच्याकडे पाहू लागते। तेजूला असं दिसत असतं, तेवढ्यात पाठीमागून एक बाई येते आणि ती म्हणू लागते की काहीही झालं तरीही आत्ता एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे तेजूच्या जवळ आशा येते। तेजू आशाच्या हातामध्ये प्रसाद देते, तेजूचं लक्षच नसतं, आशा तेजूच्या डोक्यावर आशीर्वाद देते आणि तिथून निघून जाते, कारण एक एक लेकरू आशाच्या जवळ येत आहे। परंतु तेजूने पण पाहिलेलं नसतं, तेजू फक्त तिकडे पाहण्यात दंग झालेली असते। समोर तिला दिसत असतं ते दृश्य, ते म्हणजेच
जे शत्रू आणि त्याच्यासोबत असलेली बाई यांच्यामध्ये नक्की काय चाललेलं आहे हे सगळं ती पाहत असते. त्यानंतर सूर्या आणि तुळजा दोघंही प्रदक्षिणा घालत असतात. ते पाहतात तर इकडे जिम जे आहे ते आपल्या धनुच्या डोक्यामध्ये गजरा म्हणजे तो जी वेणी दिलेली आहे ती माळत असतो आणि तेव्हा मात्र तो त्यांच्याकडे पाहत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तुळजा म्हणते की खरंच खूप चांगलं झालेलं आहे. तेव्हा इकडे सूर्या म्हणतो की एकदा राजूचं लग्न चांगलं झालं, चांगल्या घरात झालं की मग सगळंच व्यवस्थित होणार आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे तेजू आहे शत्रूकडे येते आणि त्याला विचारू लागते की त्या बाईशी तुम्ही बोलत होता ती कोण होती. तेव्हा शत्रू म्हणतो की काय चाललंय तुझं हे सगळं, प्रत्येक वेळेस संशय इथं मी प्रसाद वाटत उभा आहे, कोण येते त्यांचं तोंड पण बघत नाही, मी बाई आहे का माणूस आहे आणि तुझं हे सगळं काय चाललेलं असतंय. तेव्हा तो तिथून निघून जातो. ठीक आहे, मी प्रसादच वाटत नाही. इकडे ट्रस्टीची माणसं, गावातले सरपंच हे सगळे डॅडींशी बोलत असतात. उत्सवाला आता खर्च जास्त येणार आहे डॅडी, वर्गणी लागणार आहे. डॅडी म्हणतात की आम्ही पुण्यावरनं जाऊन आलो की या मग करून टाकूया, असं डॅडींचं बोलणं चालू असतं. ते म्हणतात हीच तुमची आम्हाला जी वृत्ती आहे ती खूप आवडते. तिथंच आता एक लहान मुलगा असतो, त्याच्या हातामध्ये आईस्क्रीम असतं, ते आईस्क्रीम खाली पडतं आणि त्यानंतर तिथे बोलवलं जातं ती म्हणजे आशाला ते साफ करायला. मग आशाला साफ करायला सांगितलं जातं. आशा ते सगळं साफ करते आणि ती तिथून निघून जाते. डॅडी बोलवत असतात तेवढ्यात शालन येते आणि म्हणते अहो चला आतमध्ये तुम्हाला गुरुजींनी बोलवलंय. इकडे आता धनू घरी आलेली असते, बाहेर सगळं अंथरूण करत असते. तेव्हा नाना तिथे येतात आणि म्हणतात की धनू आजपासून तू इथे नाही झोपायचं, आतल्या रूममध्ये झोपायचं, तुझ्या रूममध्ये. धनू शांतच निघून जाते. नाना मात्र विचार करत असतात की काय झालंय, ही मुलगी अशी का झाली आहे, हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. इकडे सूर्या हिशोब करत असतो. काजूपुड्या म्हणत असतात काय झालं दादा. तेव्हा सूर्या म्हणतो की मागच्या महिन्यात लय घाटा झाला आपल्याला आणि असं जर होत झालं आपला धंदा कमी चालत राहिला तर कसं चालेल, कारण नानांचे पैसे कसे फेडायचे आहेत, राजूच्या लग्नासाठी पैसे गोळा करायचे आहेत. हे सूर्याचं बोलणं चाललेलं असतं. तेवढ्यातच एक गावातला येतो आणि म्हणतो की तो ड्रायव्हर आहे ना तो कुठं आहे. सूर्या म्हणतो चला डबल ड्युटी करायची, असं सूर्याने ठरवलेलं असतं. इकडे आता ती मंगल आहे तिला फोन केलेला असतो आणि डॅडी विचारत असतात. डॅडी म्हणतात की काय झालं, कधी मिळणार आहे पत्ता आशाचा. ती म्हणते पत्ता माझ्या समोर आहे, लवकरच मी तुम्हाला देईल. त्यानंतर इकडे शत्रू आलेला असतो. तेव्हा डॅडी विचारतात. तेव्हा शत्रू म्हणत असतो की कोण आहे. तेव्हा डॅडी म्हणतात आता बाप पण ओळखू येणं झालंय का. मग डॅडी डायरेक्टली शत्रूला प्रश्न विचारतात की मंदिरात मिठीत घेतलेली ती पोरगी कोण होती. शत्रू म्हणतो नाही. तेव्हा डॅडी म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. शत्रू म्हणतो तुम्ही नाही का केल्या 2-2 बायका. तेव्हा डॅडी म्हणतात कसं आहे माहिती आहे का, 2-2 बायका केल्या असल्या तरी या उंबरट्याच्या बाहेर कोणालाही माहिती नाही आहे की या उंबरट्याच्या आतमध्ये काय चालतं आणि तुमचा हा गावाच्या बाहेर तमाशा चाललाय ना तो खूपच अति चाललेला आहे, एवढं लक्षात ठेवा, असं म्हणत खानदेशी शत्रूच्या कानाखाली वाजवलेली असते आणि म्हणालेले असतात की थोडी अक्कल आणि थोडी हुशारी आमच्याकडची घेतली असती ना तर बरं झालं असतं. सूर्याने इकडे आता सगळ्यांकडचा भाजीपाला गोळा केला आहे, तो मार्केटला पोचवायचा आहे, हे काम सुरू केलेलं असतं आणि त्यानंतर सूर्या रात्रभर आता गाडी चालवत असतो. त्यानंतर दुधाचे कॅन गोळा केलेले असतात, त्याच्यामध्ये सगळ्याचं दूध गोळा करत असतो आणि तो घेऊन चाललेला असतो. एक मावशी म्हणतात खरंच किती काम करतोय. पण तेवढ्यातच तिथून सूर्याचे वडील तात्या आहेत ते दारू पिऊन चाललेले असतात. तेव्हा मात्र त्या मावशी म्हणू लागतात की उपयोग काय आहे, इथं कितीही कष्ट केला तरी काय उपयोग होणार नाही बघ, तुझा पैसा पाण्यातच जाणार आहे, असं ते बोलत असतात आणि सूर्याला मात्र वाईट वाटतं. सूर्या तात्यांकडे जातो आणि त्यांना सावरू लागतो. तर सूर्याने आता सावरण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण डॅडींना आता पत्ता मिळाल्यानंतर मंदिरामध्ये काय घडणार आहे, सूर्या त्याच्या आईला वाचवू शकेल का, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.